हरि बोल। सरकार की जय। अतुल्य परमानंद अमृत सागर भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने संपन्न होत असणारी ही आपली श्रीमद भागवत कथा। श्रीमद भागवती कथा कथयता आनंद संदोहिनी लोके रोचकिणां मनोरुचिकरः श्रोत्रास्तु सत्कौतुकः यशा षण्णत भूपति सुरपति कृष्णा कथानायकः कस्यैवं कविकैरव दुतिकरः चांद्रीव नो रोचते। जिच्या पुढे राजे नतमस्तक होतात ना, देवांचा पती भगवान द्वारकानाथ कृष्ण या कथेचा नायक आहे आणि कविरूपी सफेद कमलांना तेज देणारी ती श्रीमद भागवत कथा कोणाला बरे आवडणार नाही। अशा रमणीय वातावरणामध्ये संपन्न होत असणारी ही आपली श्रीमद कृष्ण कथा आज आपल्या कथेचा कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे। आवाज येतो का माझा व्यवस्थित? आज जरा आवाज बसला, थोडी ताप बी अंगामध्ये। त्या भगवंताच्या कृपेने आपली कथा अतिशय सुंदर वातावरणामध्ये चालू आहे। महत्वाचं म्हणजे सर्वत्र श्री चक्रधर महाराजांनी एक सूत्र निरूपण केलेलं आहे, भाजे गुरु मानावा। मौल्यांनो, जर तुम्हाला एखाद्याने साधी भाजी जरी खुडायला शिकवली ना, तर स्वामी म्हणतात त्याला सुद्धा तुम्ही गुरु माना। जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचं 24 आख्यान वेदूला निरूपण केलेलं याच भागवत कथेमध्ये आलेलं आहे। जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांनाही 24 गुरु केलेले आहेत। पृथ्वी पवनु आकाश जळ होता सुनु कुमुद बंधू भानु कपोता अजगरू, अशी 24 गुरूंचं निरूपण केलेलं आहे। येदूला सांगतात की हे येदू राजा, मी प्रत्येक गुरुतून कोणता तरी गुण ग्रहण केलेला आहे। भगवंतांनी सुद्धा गुरु केलेले आहेत। मला सांगायचं हे की आज आपल्या कथेमध्ये जसे दुधामध्ये साखर मिसळावी आणि त्याची गोडी यावी, त्याप्रमाणे आज आपल्या कथेमध्ये ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये एक स्फूर्ती दिलेली आहे, एक भरारी दिलेली आहे, जे सतत्व ज्याप्रमाणे अर्जुनाला गोपाल कृष्ण म्हणायचे, बस अर्जुना असाच बाण चालव, ही थाप ही प्रेरणा पाठीवर जीवनात असणं खूप महत्वाचं। आज या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे माझे गुरुतल्य स्वरांके संगीत शिक्षण संस्थेचे संचालक, ज्यांना आत्ताच पाठीमागे या संगीत क्षेत्रामध्ये कुलरत्न पुरस्कारांनी पुरस्कृत केलेले आहे असे श्रीमान श्री सोनोशे सरांचं जोरदार या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचे। या ठिकाणी ज्यांनी या कथेचं आयोजन नियोजन केलं आहे श्रीमान सद्भक्त सुदामजी सांगळे, मी विनंती करतो की या ठिकाणी श्रीमान सोनोशे सर गुरुजी यांचं स्वागत करण्यासाठी आपण या। त्याचप्रमाणे या कथेमध्ये श्रीमान भुमरे साहेब, श्रीमान संतोषजी भुमरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसेच श्रीमान बाबासाहेबजी डेरे साहेब, बाळासाहेबजी यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती या। बघा, माझ्यापेक्षा कितीतरी खूप उंची असणारे ते व्यक्तिमत्व आहे। हे बघा, ते म्हणजे एक अथांग समुद्र आहे। आम्हाला ज्यावेळेस गरज पडते ना, आम्ही तिथं पाणी भरण्यासाठी जातो आणि जिथं गुण असतो ना त्या गुणाचा सत्कार होत असतो आणि जिथे अवगुण असतो ना त्याचा तिरस्कार होत असतो। म्हणून आज या ठिकाणी सोनोशे
गुरुजी सगळ्यांनी काळ्याच्या कडकडाटामध्ये सरांचं स्वागत केलं. सरांच्या या ठिकाणी एक जीवन चरित्राचा जर स्पर्श केला, गेल्या अनेक काळापासून आपल्या जवळच असणारे संगमनेर या ठिकाणी अनेक कला संपन्न असणारे व्यक्तिमत्व, अनेक त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थी घडवलेले, मृदंग असेल, तबला असेल, हार्मोनियम असेल, आमची महाराज मंडळी ज्यांच्या सहवासात राहते ना, आमचे आपेगावचे कृष्णा महाराजचे चौधरी, सुंदर असं व्यक्तिमत्व, त्यांनीही आमच्या गुरुजींना साथ करताना आम्ही पाहिलं. असं महान व्यक्तिमत्व आज या ठिकाणी या कलेमध्ये उपस्थित झालेलं आहे. सर्वांनी एका जोरदार टाळ्यामध्ये सोबत जय वारंवार उदार वैरी समरे रक्षते गोपाल कृष्ण भगवान की जय. गेल्या 4 दिवसामध्ये जगाचा मालक अनंत ब्रह्मांडाचा नायक भगवान द्वारकानाथाच्या लीला आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. भागवत महात्म्य आपण श्रवण केलेला आहे. कृष्ण भगवंताचा अवतार, त्याचा अवतार आपण पाहिलेला आहे. तो कशासाठी होतो तेही पाहिलेलं आहे. आणि ज्याच भगवंतानी सांगितलं ना, मी दृष्टांचा नाश, सज्जनांचा उद्धार आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी स्वतः युगायुगामध्ये अवतार धारण करत असतो. मौलींची ओवी जर म्हणलं तर तेवेळी आपुल्याचे कैवारे मी साकार होऊन अवतारे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. माऊली सांगतात तो भगवंत आहे ना, तो आपलं जन्मरहितत्व बाजूला ठेवतो, सगुणत्व विसरून जातो आणि माझ्या भक्ताचा कैवार घेऊन मी अवतीर्ण होत असतो. सुंदर विषयावरती आपण विवेचन केलं आणि त्या दुष्ट कंसाला संपवण्यासाठी अवतार झाला. त्याला काल संपवलं आपण पाहिलं. सुंदर गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, ते सुख आपण काल अनुभवलं. आता इकडे त्या कंसाला संपवल्यानंतर सज्जन हो, त्या मथुरेमध्ये भगवान द्वारकानाथाने त्या कंसाला मारून उग्रसेनाला सिंहासनावरती बसवलेलं आहे. बरेच निघून जाता दिवसामागे दिवस निघून गेलेले आहेत. दशम स्कंदामध्ये 46 क्रमांकाचा अध्याय कधी भागवत उघडून बघा, डोकावून बघा. भागवत सांगतंय की तमाह भगवान प्रेष्टम भक्त में कांतिनम कोचित ग्रहीत्वा पानिनम पानिम प्रपन्नरति हरो हरि. शरणांगताचे दुःख दूर करणारा जगाचा मालक कृष्ण भगवंत, जिथे सुसज्ज महल असणारी जी मथुरा, हिरे माणिक मोती सोन्याने लकलकीत असणारी नगरी बघा. त्या नगरीमध्ये भगवान गोपाल कृष्ण राहत आहेत. एक दिवशी सकाळचा प्रहर होता. भागवत सांगते ग्रहीत्वा पाणी नाम पाणी म्हणजे हात म्हणतात. भगवंत रडतायत, डोळ्यामध्ये पाणी सज्जन हो, डोळ्यामध्ये दोन्ही धारा लागलेल्या खळखळ वाहतायत. तेवढ्यामध्ये उद्धव त्या ठिकाणी येतो आणि भगवंताला विचारत, कृष्णा भगवंता का रडतायत तुम्ही, का रडतोस? देव काही बोलत नाहीत. बघा शेवटी पाणी नाम पाणी, पाणी म्हणजे कर, म्हणजे हाताला पाणी म्हणतात. उद्धवाचा हात आपल्या हातामध्ये घेतला
आणि उद्धवाला सांगतात, उद्धवा की या मथुरेमध्ये काय नाही रे, मला खाण्यासाठी पंच पक्वान नाहीत, बसण्यासाठी सिंहासन आहे, सगळं तर राज्य आहे रे. उद्धव म्हणतो, रडता का, मला सांगा ना. अरे मी मित्र आहे ना तुमचा, मला सांगा ना, तुम्हाला काय कमी आहे, मी तर तुम्हाला पोहोच करतो. कृष्ण भगवंत सांगत नाही, रडताय. उद्धव हा कृष्ण भगवंताचा मित्रही आहे आणि भक्तही आहे. बघा कसं नातं आहे. आणि मग शेवटी कृष्ण भगवंताला विचारल्यानंतर उद्धवाने डोळ्यामध्ये, एक वेळेस मला सांगा ना भगवंत, आपल्या डोळ्यामध्ये मला नाही पाणी पाहायला. आणि मग कृष्ण भगवंत म्हणतात, उद्धवा मोहे ब्रज विसरत नोहे. मोही ब्रज विसरत नाही. मोही ब्रज विसरत नाही. मोही ब्रज विसरत नाही. मोहे ब्रज विसरत नाही. अरे उद्धवा, मला साधा काटा जरी टोचला ना, माझी मैया हजारो वैद्य त्या ठिकाणी गोळा करायची, म्हणायची माझ्या कानाला काय झालं. माझ्या मैयेच वात्सल्य उद्धवा मला नाही विसरता येत. मी नाही उठलो ना लवकर, माझे पिता नंद बाबा माझ्या डोक्यावर हात फिरायचे, ते हात प्रेमाचा मला आठवतो. गोपिकांचं प्रेम, मैया यशोदेचं वात्सल्य उद्धवा मी नाही विसरू शकत. वृंदावन गोकुल तणावत सगन तृणना की छाय. ज्यावेळेस मी उठायचो, कधी कधी माझी मैया उद्धवा माझं जे मूग आहे ना, गरम पाण्याने पुसायचे. वेगवेगळ्या ताटामध्ये दही, लोणी. अरे मला इथं तर सगळंच ना खाण्यासाठी, पण मला त्या मैयेची आठवण येते रे. प्रौत समय माता जसुमती अरु नंदन देख सुख सुख पायो रे. हरे कृष्ण. उद्धव, मी नाही राहू शकत रे या मथुरेमध्ये. ज्यावेळेस माझे मित्र यायचे ना मधोमंगल सोबत, मी खात्या ताटावरून उठायचो रे. ना गायींच्या पाठीमागे आम्ही सर्व शिदोरे घेऊन यमुनेच्या काठावर फिरायचो. अरे स्वर्णाची जरी ही मथुरा असेल ना, ऐका, या ठिकाणी भगवंताने एक वाक्य उच्चारलं, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. उद्धवा, अरे ही जरी सुवर्णाची मथुरा जरी असेल ना, तर माझं जी ब्रजभूमी आहे ना, जे गोकुळ आहे ना, आणि माझी मैया आहे ना, मला नाही विसर. गोपी ग्वाल बाल संग खेलत सब दिन हसत शिरा. मी जर बासरी वाजवली ना, माझे मित्र सगळे माझ्या पाठीमागे वृंदावनामध्ये यायचे.
गाई आपली गुंज शेपटी उचलून धावत पळत यायची. ऐका, अरे गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे गाय आणि गाय म्हणजे पृथ्वी. ती आपली माता आहे. ज्या भगवंताच्या जवळ त्या गायी होत्या ना, तिला कसायाच्या हवाली करू नका रे. ज्यावेळेस तुम्ही तिला विकता ना, याच गायीला उखाळत्या पाण्यामध्ये टाकतात, सत्सर करीत तिचं अंग भाजल्या जातं, लक्षात घ्या, आणि तिची चमडी काढल्या जाते. मी आवर्जून तुम्हाला सांगतो, ऐका, गाई म्हणजे माता आहे, पृथ्वीचं लक्षण आहे. जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांची मूर्ती कधी अवलोकन करताना ही धेनू, ही गाय आपल्या पाठीमागे असते. भगवंत रडतायत, उद्धवाला सांगतायत. हाच प्रसंग त्रेतायुगामध्ये रामायणामध्ये घडलेला आहे मौल्यांनो. ऐका, ज्यावेळेस श्रीराम रावणाला संपवतात आणि सुवर्णाच्या लंकेमध्ये असतात ना, हाच प्रसंग डोळ्यासमोर. ऐका, श्रीरामाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. लक्ष्मणाने विचारलं, प्रभू आपल्या डोळ्यामध्ये अश्रू काय आहेत? श्रीरामाने सांगितलं, लक्ष्मणा आपी सुवर्णमय लंका नमे लक्ष्मणा रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. इथंही ते वाक्य उच्चारलं आहे. अरे लक्ष्मणा, ही सुवर्णाची जरी लंका असली ना, मला माझ्या अयोध्येची आठवण येते रे. तुम्ही किती मोठे झालात ना, जन्मभूमी आणि आई नाही विसरताय. ऐका, थोडा 2 वर्ष पाठीमागे जाणार. अरे आम्ही दिल्लीला गेलो, मुंबईला गेलो, पण ज्यावेळेस कोरोना सारख्या संकटाने आमच्यावरती आक्रमण केलं ना, शेवटी तुम्हाला तुमच्या आईकडे घराकडे यावं लागलं. त्या आईला नाही विसरता येत. आणि शेवटी भगवंताला म्हणावं लागलं की मी माझ्या व्रजाशी, ब्रजातल्या लोकांशी खोटं बोललो रे उद्धवा. मोहे ब्रज विसरत ओधो मोही ब्रज विसरत नाही. ओधो मोही ब्रज विसरत नाही. मला सांग, तू ब्रजभूमीमध्ये गोकुळामध्ये जाशील का? उद्धवानं सांगितलं, भगवंता तुझ्यासाठी मी जातो. आपला पिवळा पितांबर त्या उद्धवाला दिला. बृहस्पतीचा हा शिष्य उद्धव भगवंताचा रथ दिलेला आहे. उद्धव गोकुळाच्या दिशेने निघाला. बघा, ज्यावेळेस काल आपण अक्रूराची लीळा श्रवण केली, कथा ऐकली, जेव्हापासून अक्रूर दादा बलरामाला आणि कृष्णाला घेऊन आलता ना, गोकुळाची काय अवस्था झाली असं बघा. जेव्हापासून हा कान्हा मथुरेमध्ये गेलताना, सज्जन हो, जे कान्हाचे जे बाल मित्र होते ना, लहान लहान, रोज ज्या दिशेने तो रथ गेलताना मथुरेच्या दिशेने, सकाळी सूर्य उदय झाला की त्या रस्त्यावरती बसायचे. त्या ब्रज भाषामध्ये म्हणायचे, लाला आरे होय गो, गोविंद आरे होय गो. आज आपला लाला येईल, आपला आज कान्हा येईल, ते लहान लहान मुलं बोलायचे. सूर्य अस्ताला गेल्यानंतर त्यांची निराशा व्हायची मावल्यांनो, पुन्हा घरी जायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यावरती हे बाल गोपाल जाऊन बसायचे. एक टक लावून त्या मथुरेच्या दिशेने पाहिजे. दुसरं मित्र म्हणायचा, लाला आज येत नाही आपला, कान्हा आज आपला येत नाही. सूर्य अस्ताला गेल्यानंतर निराशा व्हायची. गोकुळामध्ये नंद बाबाच्या महलासमोर जाऊन हे बाल गोपाळ म्हणायचे, मैया तेरा लाला बहुत कठोर है, आज भी नहीं आया.
खूप कठोर आहे रे मैया हा काना, आज बी आला नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी हे सर्व बाल गोपाल त्या रस्त्यावरती जाऊन बसले आणि जो कान्हाचा कृष्णाचा रथ होता ना तो येताना दिसला. एवढा आनंद झालेला ह्या बालकांना गगनात मावत नाही. सगळे नाचायला लागले. अरे आपल्या लालाचा कान्हाचा जा आपल्या मधुमंगलला सांगा. अरे मधुमंगल तो शुभल भद्र सुभद्र चला आपला लाला अरे होई तो आपला कान्हा येतो आपल्याला भेटण्यासाठी. सगळ्यांनी धूम मारली, पळाले सगळे. त्या रस्त्यावरती उभा राहिला का इतका आनंद आहे. उभा राहिल्यानंतर रथ समोरून येतो. हे सुबल मंगल मधुमंगल तो सुभद्र भद्र सज्जन हो. रथ जवळ आल्यानंतर पाहतात त्या रथामध्ये उद्धव असतो बृहस्पती शिष्य. तो लवकर उतरत नाही. आणि लहानपणीचा सगळ्यात प्रिय कोण मित्र होता तर मधुमंगल कृष्णाचा. मधुमंगलने ओळखलं. मधुमंगल म्हणतो सुभद्र भद्र अरे मित्रांनो हा आपला लाला नाही. आपला कान्हा असताना आतापर्यंत रथातून उडी टाकून तो आपल्या गळ्यात पडला असता रे, आपला लाला नाही. पुन्हा थोडे दूर जातात. तेवढ्यामध्ये उद्धव खाली उतरतो. त्या ठिकाणी प्रणाम केलेला आहे त्या गावातील लोकांनी उद्धवला. आपण कोण? मी बृहस्पती शिष्य कृष्णाचा मित्र आणि प्रधान आहे. सगळ्यांना नमस्कार केला. गोपाल निघून गेले आणि उद्धवाने त्या गावातील एका पुरुषाला विचारलं, मला मैया यशोदाच्या महलामध्ये जायचंय. मैया यशोदेचा महल कोणता आहे? त्या सद्ग्रस्तांनी सांगितलं, उद्धव कान्हा आमचा प्राण वल्लभ रे. जेव्हापासून कृष्ण या गोकुळातून निघून गेला ना तेव्हापासून मैया यशोदेच्या महलाचा रस्ता एवढा सोपा आणि सरळ झालेला आहे. कोणाला विचारण्याची गरज नाही, काही विचारण्याची गरज नाही. अरे बघ हे पाणी वाहतंय ना, या पाण्याच्या कडाकडाने जा. जिथे पाण्याचा उगम आहे ना तिथे मैया यशोदेचा महल. अरे उद्धव हे कोण्या पन्हाळाचं पाणी नाहीये, कोण्या नाल्याचं पाणी नाही, कोण्या सरोवराचं पाणी नाही. त्या कृष्ण भगवंताच्या वियोगामध्ये हजारो गोपिका हजारो लाखो गायी रडतात. त्या रडण्याचं हे पाणी उद्धव. तू या पाण्याच्या कडाकडाने जा. उद्धव गेल्यानंतर आश्चर्य वाटलं उद्धवला. मैया यशोदेच्या महला समोर गेल्याबरोबर कृष्ण कृष्ण असा काना काना आवाज त्या महलामधून येत होता. त्या महलामध्ये उद्धवाने पाय ठेवला. ती अवस्था पाहिली तर जेव्हापासून कान्हा मथुरेला गेला होता ना तेव्हापासून मैया यशोदाने चूल पेटवलेली नव्हती. माऊल्यांनो लक्षात. त्या मैया यशोदेला उद्धवाने प्रणाम केला. आपण कोण? मी उद्धव बृहस्पती शिष्य. मला कान्हाने आपल्याकडे पाठव. अरे माझा कान्हा तर पाळण्यामध्ये झोपलेला आहे ना. धावत पळत पाळण्याकडे गेली, तिथं कान्हा नव्हता. रडायला लागलेली आहे मैया यशोदा. 1 तास नाही रात्रभर दोघांचा संवाद आहे मैया यशोदेचा आणि उद्धवाचा. त्या मैया यशोदेला उद्धव समजवतोय, सज्जन हो रात्र कशी निघून गेली कळत नाही महाराज. सूर्य उदय होतो, एक एक आश्चर्य बघत होता तो उद्धव. सकाळी उठल्यानंतर त्या यमुनेच्या काठावरती काही गोपिका दही गोरस विकण्यासाठी तिकडून येतात महाराज. गावामधून तिकडून डेरे डोक्यावरती असतात. कमरेला दह्याचे ते डेरे असताना गावामध्ये त्यांचा प्रवेश होतो. लक्षात घ्या, दही घ्या म्हणता येत नव्हतं. काय म्हणत होत्या? गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंदो घ्या
घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. त्या कानाचं त्या कन्हैयाचं कृष्णाचं नाव गोपिकाला येत नव्हतं. एवढा विरह इतका वियोग त्या गोपिकांना होता माऊल्यांना. उद्धवाला आश्चर्य वाटलं. यमुनेच्या पलीकडे एका वनामध्ये उद्धव गेला. त्या भागवतामध्ये एक भ्रमरगीत म्हणून आलेलं. त्या भ्रमरगीतामध्ये त्या गोपिकाचा संवाद आहे, त्या भ्रमराचा आणि त्या गोपिकेचा. पुढे गेल्यानंतर त्या पुष्पावरती असणारा भ्रमर उडत उडत त्या उद्धवाच्या त्या गोपिकेच्या जवळ येतो. उद्धव दुरून पाहत होता. ती गोपी त्या भ्रमराला म्हणते, हे भ्रमरा, तू मला नकली प्रणाम करून मला नम्र करू नकोस, मला नम्र करू नकोस. तू कपटी आहेस आणि तुझ्या मित्रासारखा आहेस तू. अरे तू जसा एका फुलावर प्रेम करत नाहीस ना, ह्या फुलावरून त्या फुलावर तुला बसण्याची सवय, तो रस प्राशन करण्याची सवय आहे ना. हे भ्रमरा, तसाच तुझा मित्रही रे. तो नाही आला आमच्याकडे पुन्हा. त्या भ्रमराशी तिचा संवाद चालू आहे. एवढंच नाही, ती पुढे जाऊन म्हणते, भ्रमरा तू जसा काळा आहेस ना त्या भुंग्याला म्हणते, तसा तुझा मित्रही काळा आहे रे, तुझ्या सारखाच येतो. तो संवाद पाहिला. उद्धवाला आश्चर्य वाटलं. पुन्हा उद्धव पुढे गेलेला. एक गोपिका एका वृक्षाला आलिंगन देऊन धाय मोकलून त्या ठिकाणी रडत होती. लक्षात घ्या. त्या वृक्षावरती बसलेल्या पक्षाला पाहून काय म्हणते की अरे कृष्णा, या पक्षाप्रमाणे तू उडून गेलास. त्या गोपिकाची काय वेदना असते. एक बार तू ये ना, प्रेम करून बघ, गोपिका होऊन बघ रे, काय वेदना असते तुला कळत्या. एक बार तो गोपी बनकर देखो, मेरे सावरिया है. गोपी रो रो कहे, हो गोपी रो रो कहे, हो गोपी रो रो कहे, हो गोपी रो रो कहे. क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है. क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है. क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है. क्यों दर्द उठता है, क्या पीड़ा होती है. एक बार तो आंसू बहा कर देखो, मेरे सावरिया है. राधा यू रो रो कहे, हो गोपी यू रो रो कहे, हो गोपी रो रो कहे. ती गोपिका त्या वृक्षाला पाहून बोलते, क्या होते हैं आंसू, क्या होती है पीड़ा. अरे क्या दर्द होता है. एक बार आप आंसू बहा के देखो. असंच एक वेळेस गोपी, जी बासरी आहे ना, बासरी तिला गोपी म्हटलेलं आहे महाराज. त्या बासरीला ती दुसरी गोपी म्हणते, अगं ए गोपी, तुम भगवान के इतने पास निकट गई हो, आप कैसी गई हो. मेरा क्या दुर्भाग्य है, मैं जा नहीं सकती, मेरे को बताओ ना.
ती बासरी ओ बंसी क्या कहती है सुनो, ती सांगते त्या दुसऱ्या गोपिकेला, भगवान के आधार मतलब ओठ होते ना, उसके पास जाने के लिए अपने दिल को पहिले छेद करना पड़ता है. बघा त्या बासरीला छिद्र असतं, पहिला हृदयाला छेद करावा लागतो, तेव्हा त्या भगवंताजवळ जाता येतं. ज्या गोपिका होत्या ना पूर्वी जन्मामध्ये, हे दुःख यांनी सहन केलेलं आहे, म्हणून आज त्या भगवंताच्या जवळ आहेत. हो जब कोई सुनेगा ना तेरे मन के दुखड़े, जब कोई सुनाए ना तेरे मन के दुखड़े, जब ताने सुन सुन कर होंगे दिल के टुकड़े, जब ताने सुन सुन कर होंगे दिल के टुकड़े. एक बार जरा तुम ताने सुनकर देखो सावरिया, गोपी रो रो कहे हो, गोपी रो रो कहे हो गोपी रो रो कहे, हो गोपी रो रो कहे. त्या गोपिकांची उळज भूमीमधली ती अवस्था उद्धवाने पाहिली आणि मग उद्धवाच्या लक्षात आलं की मी जे प्रेम करतो, जी माझ्यामध्ये भक्ती आहे ना, ती गोपिकांसारखी माझ्यामध्ये नाही. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की भक्ती जैशी यथा व्रज गोपिकांना, व्रजातल्या गोपिकांनी जी भक्ती केली ना, त्या जगाच्या पाठीवरती कोणीही भक्ती केलेली नाही. अशी उच्च कोटीची भक्ती जी असेल ना, ती गोपिकांची. आणि हा सदैव गुण या गोपिकांचा माझ्यामध्ये यावा. त्या गोपिकांच्या पायाखालची उद्धवाने रज घेतली, आपल्या कपड्यामध्ये बांधली, आपल्या कपाळाला ती रज लावली आणि उद्धव पुन्हा रथामध्ये बसून मथुरेला गेले. इकडे त्या द्वारका मथुरेमध्ये कृष्ण भगवंताने जेव्हापासून उद्धव गेला होता ना, खाणं बंद होतं, स्नान बंद होतं, सगळं खर्च केलेलं होतं. उद्धवाला पाहिल्यानंतर उद्धव विचारतात कृष्ण भगवंत, उद्धवा तू याच्यामध्ये बांधून काय आणलं? उद्धव सांगतो, काना अरे तू तर सर्वज्ञ नाहीस ना रे, असं का वागतोस? त्या गोपिकांना का विरह दिलास? तुझ्या दूर का त्यांना ठेवलंस? बघा भागवत सांगते, उद्धवाला भगवंताने डोळे बंद करायला लावलेले. ज्यावेळेस उद्धवाने डोळे बंद केले ना, सज्जन हो, गोकुळातल्या सगळ्या गोपिका कृष्ण भगवंताजवळ बसलेल्या दिसल्या. मैया यशोदा दिसते, नंद बाबा दिसतात, सगळ्या गोपिका कृष्ण भगवंताजवळ दिसल्या. आणि मग मात्र उद्धवाच्या लक्षात त्याचा जो अहंकार होता तो निघून गेलेला आहे. ही लीळा, हे चरित्र का भगवंताने दाखवलं उद्धवाला? उद्धवाच्या मनात होतं की माझ्यासारखा श्रेष्ठ आणि प्रेमी भक्त कोणी नाही आहे. आणि मग उद्धवाच्या लक्षात आलं, ज्याला आपण भक्ती म्हणतोत ना, की नुसती भक्ती असून चालत नाही, तिथं ज्ञान पाहिजे. नुसती जर भक्ती असेल तर ती आंधळी, तिथं ज्ञान पाहिजे. बघा, आणि नुसतं तुमच्याजवळ ज्ञान असेल आणि भक्ती नसेल ना, तर ते ज्ञान पांगळ आहे. म्हणून भक्ती पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. राधा कुणी पात्र नाही, तेच भक्ती म्हणजे राधा आहे आणि ज्ञान म्हणजे कृष्ण आहे. जर तुमच्यामध्ये नुसती भक्ती असेल आणि ज्ञान नसेल म्हणजे कृष्ण नसेल, तर ती भक्ती आंधळी आहे. आणि जिथे नुसते भक्ती असेल ना आणि कृष्ण जर नसेल, तर नुसतं ज्ञान असेल आणि भक्ती जर नसेल, तर ती पांगळी आहे. म्हणून हे दोन्हींचं एकत्र करणं लक्षात घ्या. ज्ञान नसेल आणि नुसती भक्ती जर असेल ना, ती आंधळी भक्ती.
आजकाल आपण बघतो कुणाची भक्ती करायला लागली. कुठेही शाल टाकतात, कुठेही चादर टाकतात, कुठेही काही करतात. कुठलाही अवतार व्हायला लागला, कोणी कुणाची लट्टू मोत्याचा अवतार झाला, कसलेही अवतार व्हायला लागलेत. कुणी कशाची भक्ती करतंय, करतात का नाही? मग त्याच्यासाठी काय पाहिजे? भक्तीसोबत ज्ञान पाहिजे. नुसतं ज्ञान असेल, प्रचंड ज्ञान आहे आणि त्याला वागण्याचंच कळत नाही, काय कामाचं ते ज्ञान? म्हणून ज्ञानासोबत भक्ती पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा असतात ना, तिथं भक्ती आणि तिथंच कृष्ण आहे.